नुसता इकडे तिकडे उन्हाळ्या मारत फिरतो. काय माहिती. बाई साहेब बोला. असं कसं म्हणता जी? घरात 3 गाड्या चालवावं लागतात. मोठे मालक म्हणतात माझ्या बरोबर चल, त्यांच्या बरोबर जातो. त्या गाडीतून उतरत नाही. लहान मालक म्हणतात माझ्या बरोबर चल, त्यांच्या बरोबर जातो. त्या गाडीतून उतरत नाही. तुम्ही माझ्या नावानं बोंबा मारत बसता. एकटा माणूस खोटं जाऊ जी. एकटा माणूस कुठे जाऊ म्हणजे काय? हे गाव विसरतोयस की तू आमचा विश्वासू ड्रायव्हर असते? आजी आहे, विश्वासू ड्रायव्हर आहे, पण माझ्या काही मन आहे, भावना आहे, याचा कोणी विचार करते का? एकनाथ, काही झालं जर असेल तर स्पष्ट सांग मला. आजी काही झालंच नाही, त्याचीच तर बोंब आहे सगळी. काय बोलतो मला नाही कळतंय काही. नाहीतर काजी इतकी वय झाली तरी माणूस निवड धुऱ्यानं फिरते फालतू. अरे काय बोलतोय? स्पष्ट बोला जरा. आजी इतके वय झाली तरी लग्न नाही ना येऊ नाही. एक मिनिट. या कडव त्या कडव फिरत राहतो माणूस. थांब. मला सांग, तू ह्या वयात लग्न करणार आहेस? ह्या वयात म्हणजे आजी फक्त हो म्हणा एक वेळ आणि मग पहा. काय बोललास? काय बोलला? आजी तुम्ही फक्त लग्नाची परवानगी द्या. नाही एखादी श्रीमंताची पोरगी तुमच्या समोर आणून हजर केली ना, नाव सांगणार नाही एक ना दुईके म्हणून. मला सांग, तू डोक्यावर वगैरे पडलायस का? नाही म्हणजे एखाद्या श्रीमंताची मुलगी तुझ्या सारख्या साधारण ड्रायव्हर बरोबर काय लग्न करेल रे बाबा? का श्रीमंताच्या पोरींनी गरिबांच्या पोरांशी लग्न करूच नाही असं एखाद्या धर्मग्रंथात लिहिलंय का? मान्य, असं कुठल्याही धर्मग्रंथात लिहिलेलं नाहीये, पण हे सगळं तुझ्यासाठी लागू होत नाही. काऊन? मी माणूस नाही. नाही, तू माणूस आहे, पण हे फक्त उच्च शिक्षित लोकांसाठीच लागू होत. तर मी का कमी शिकलाय का जी? हो, मग शिकलेस. चांगली डिग्री झालेली दिसते तुझी. 4थी नापास. काय ना, तू जेवढा शिकलाय ते तुझ्या पुरतं, पण तुझ्यापेक्षा जे लोक जास्त शिकले ना, हे त्यांच्यासाठी लागू होतं. अरे काय असतं, उच्च शिक्षित लोक हे आचार विचाराने परिपक्व असतात. समाजात जर एखादा प्रसंग जर घडला तर समाजाची 2 हात करण्यासाठी ते सक्षम असतात. असं असतं मूर्खाते. असं असतं. मग काय? बरं मला एक सांगा, तुम्ही उच्च शिक्षित आहात, समाजाशी 2 हात करण्यासाठी सक्षम आहात, पत्रकार आहात, सगळं काय श्रीमंताची पोरगी आहात. समजा तुमच्या आयुष्यात एखादा गरीबाचा पोरगा आला, काय करणार तुम्ही? काय करणार म्हणजे? मी अवश्य लग्न करीन त्याच्याशी. नाही म्हणजे तसा एक मुलगा बघून ठेवलाय मी. गरीब आहे पण स्वाभिमानी, होत करू आहे, आपल्याच गावातला, आणि नुकतंच MPSC ची परीक्षा पास पण झाली. MPSC ची परीक्षा पास झाला म्हणजे तुम्ही अजय आत्राम विषयी तर बोलत नाही ना? हे तुला कसं माहिती? अरे समाजाचा पोरगा आहे, अभिमान आहे मला त्यांचा. मग अरे हो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, कालच त्याला मुंबईच्या आयुक्तालयातून फोन आला आणि त्याला मोठ्या पदाची नोकरी लागली. Oh my God. काल मी स्वतः सोडत आलो स्टेशनवर. काय सांगतोयस? मग काय? अरे पण मी आता त्याला भेटायला जात होते. तर त्याला काय स्वप्न पडलं होतं तुम्ही येणार आहात? मग मला स्वप्न पडलं होतं की तो मुंबईला जातोय म्हणून. मग इतके दिवस गावात होते तुम्ही काय करतो, भजे खात होते? काय कळतं का नाही? अरे प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ योग्य काळ असतो. घरला उठलं सुटलं आणि कोणाला काही बरं असं जमतंय का? बरोबर आहे, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते, वेगळं काळ असतं. तसंच करा तुम्ही. अजून नाही का 70-80 वर्षाचे होईपर्यंत थांबा आणि मग म्हणा त्याला तर मग कधी कोटबंद वाट पाहायची. असं मोठ्या एका संतानं म्हटलंय माहिती का, युद्धात आणि प्रेमात काही वाट पाहायची नाही, जेव्हा आलं तेव्हा. मग आता तुम्ही हो म्हणून सांगतो तुम्हाला. मी तर म्हणतो काय त्या भानगडीत पताची दुसरं पाहणं. तू शहाणपणाशी शिकू नकोस मला. नाही, मी आता त्याला स्टेशनवर सोडायला गेलो होतो ना, आमच्या दोघांच्या गोष्टी चालल्या होत्या आपल्या. म्हटलं आता अजय, म्हटलं तू मोठी नोकरी लागली, तू पैसा पाणीवाला होशील, म्हणलं तू यार मोठा म्हणून झाला यार, म्हणलं तू म्हणलं तर तसं नाही का म्हणते. मला दादा बहिणीची सगळी काळजी घेऊन ते घरची परिस्थिती सुधारतो म्हणते. आणि मग पाहतो एक ती नात्यातली पोरगीने लग्न करून टाकतो. आता म्हणे बापा असं का करते अजय? मला एक सांग, त्याचं कुठे प्रेम प्रकरण आहे असं काय त्याने तुला सांगितलंय का? विचारलं त्याला का का एखादी पोरगी बिरगी पाहून ठेवली आहे का म्हणे? नाही म्हणे, तसं नाही म्हणे. पण आता कुठपर्यंत वाट कोणाची पाहायची म्हणे. तर म्हणून आता म्हणलं पाहतो एखादी नात्यातली पोरगी करून टाकतो लग्न. आता म्हणे बापा असा का करतो? पाहून टाका, दुसरा पाहून टाका. तू मला शहाणपणा शिकायची गरज नाही ती गोष्ट. आणि हो, एक गोष्ट परत सांगायची राहिली. त्याला स्टेशनवर सोडलं ना, कमीत कमी 7-8 सुंदर सुंदर पोरीचा घोडा तिला होत आलतो माहिती आहे. का सांगू, का एक ऐकून येतं का नाही आपला, काय एक सुंदर पोरी होते की नाही. अगदी एक म्हणे मी तुझ्याबरोबर मुंबईला येतो म्हणे, दुसरी म्हणे तू माझ्याबरोबर लग्न कर म्हणे, मी येऊन जातो म्हणे, तिसरी म्हणे तू लग्न कर की नको करू म्हणे, मी येतोच म्हणे. आता त्याच्यातून कोणती जाते ना कोणती नाही का बाबा. माझा अंदाज हो आपला. नीट बोल.
मला सांग आजी तुझ्याकडे त्याचा नंबर आहे? माझ्याकडे नाही, त्याच्या बहिणीकडे आपण मिळेल तू पण मला आपल्याला. गुड. एक काम कर, बोल. त्याच्या वहिनीकडे जा, हा. त्याचा नंबर आण, तो नंबर मला दे, मी त्याला कॉल करते आणि मग मी मुंबईला जाते. वा काय सुंदर कल्पना आहे. मी वहिनीकडून नंबर आणतो, तुम्हाला देतो आणि तुम्ही फोन करत बसा. हॅलो कसा आहे? मी वाट पाहते ना तुझी, कधी येणार आहेस? येईन म्हणते, भेटशील का मला? अशी म्हणे पण 2-4 वर्ष निघून जातील, तो तिकडे लग्न करणं 5-6 बरोबर येऊन अरे जातील. गप, कधीतरी शुभ शुभ बोलत जाणार आहे. तर मग अशा गोष्टीत वाट पाहायची नसते, माहितीये का? बरं मला एक सांगा, तुमचं खरं खरं प्रेम आहे का त्याच्यावर? तुला एक सांग, हा जेव्हा तो MPSC ची परीक्षा पास झाला आणि जेव्हा मी त्याच्या घरी ही बातमी सांगायला गेलो, तेव्हा पहिल्याच नजरेत माझ्या मनात त्याच्या बाबतीत प्रेमाची ठिणगी पडली आणि मी तेव्हाच ठरवलं की लग्न करेल तर फक्त आणि फक्त अजयशी. पहिल्याच नजरेत प्रेमाची ठिणगी पडली, त्यानंतर तुम्ही विस्तव काही लावल्या नाही, काड्या काही जोडल्या नाही, हा काही भडकली नाही. भडकली असेल एका बाजूला असेल, काड्या ओल्या असतील त्याच्यामुळे होत असेल. मी तुला गाडी लावेल आता. मी तीच तर म्हणतो, आतापर्यंत तेव्हा आपण सांगितलं असतं तर आतापर्यंत लग्न होऊन 5-6 पोरबार झाले असते. हो? सोपं आहे का? आता माझं लग्न नाही काही नाही, तर पोरबार होणं सोपं आहे का कठीण आहे तर भले का माहिती. तुला पागलेस की काय रे? काळजी नका करू. तुम्हाला तुमचं खरंच प्रेम आहे का त्याच्यावर? हो. अगदी मनापासून? अरे मनापासून माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला एक सांगतो, माझ्या समाजातला पोरगा आहे, मोठ्या पदाच्या नोकरीवर लागला आणि आपल्याबरोबर 10-20 पोरांना नक्की नाही, 10-20 पोरांचं आयुष्य सुधारेल, समाज सुधारेल, समाज सुधारण्याची मदत होईल. आणि त्याचं काही कमी जास्त झालं तर माझ्यासारखा खतरनाक माणूस कोण नाही सांगते. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अगदी. मग त्याला काहीही होणार नाही. आणि हे तुमच्या भावाला माहीत झालं तर प्रकरण? त्याची अजिबात काळजी करू नका, कारण मी जो काही निर्णय घेतलाय तो अगदी विचारपूर्वक घेतलाय. त्यामुळे माझ्या दादामुळे किंवा माझ्यामुळे त्याच्या जीवाला कुठलीही हानी होणार नाही, कुठलाही धोका होणार नाही. पक्क? बिलकुल. ठीक आहे, मग मी तुमचं प्रेम तुम्हाला मिळवून देतो, टेन्शन घ्यायचं ना अजिबात. तू मला मदत करणार आहेस? मदत म्हणजे माझी प्रेमच मिळवून देतो, कसं नाही मदत पाहतो तुम्ही. फक्त तुम्ही एक काम करा, आजच्या आज मोबाईलला निघा, आजच्या आज. हो. किती वाजले? आता सध्या 1:30 वाजतात. दीड? नाही रे, 2 झालेत. 2 झाले काय? मग बेटे माझ्या घरात काऊन 2 झाले? 2च वाजतात मूर्खा. अरे हा 2 वाजता 2:15ची गाडी आहे, बोंबलत बसा. अरे वा, आता कसं? टेन्शन घ्यायचं नाही, तू पांढरा ड्रायव्हर आहे. पण तिथं जाऊन करणार काय तुम्ही? काय नाही, मी कॉल करेल आणि त्याला बोलवेल भेटायला. हां तू भेटायला ये, संध्याकाळी जेवायला जाऊ, सकाळी नाश्त्याला जाऊ, वेगळ्याच गोष्टी कर. वेळच लावायचा नाही. मी तुम्हाला सांगतो काय काय करायचं. करू? तू ज्या ऑफिसमध्ये नोकरी करतो, मी नंबर काढून देतो तुम्हाला. ज्या ऑफिसमध्ये नोकरी करतोय त्या ऑफिसच्या गेटसमोर आपण सकाळी 7 ते 8च्या दरम्यान उभं राहायचं. तो आपल्या 10-11च्या वेळेवर येईल, आपण तिथूनच पाहायचं. तो जसा दिसला एकटक त्याच्याकडे पाहत राहायचं, एकटक, इकडे नाही तिकडे नाही. आणि तो मग इकडे येत राहील. आणि तो जसा जसा जवळ आला, जसा जसा जवळ आला आपण एकटक पाहतच राहायचं. अजून तो जवळ येईल आणि जेवढ्या जवळ येईल तस तसा तो मोठा होत जाईल. तुला कळतंय तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का काय बोलतोयस ते? गाडीनं दान सोडली होती थोडीशी, मी पुन्हा दान वाढलं बघा. तर मग तो जवळ येईल आणि जसा आला एकटक त्याच्या डोळ्यात पाहायचं, बिलकुल पाहतच राहायचं. आणि आला की बस त्याला ऑफिसमध्ये जाऊ द्यायचं. तू डोक्यावर पडलायस का रे? का? नाही तुला काय विचारते, मला वाटतं तू डोक्यावरच पडलायस. का पण? मला एक गोष्ट सांग, मी इतक्या दूर मुंबईला त्याला ऑफिसमध्ये जाऊ द्यायला जाणार आहे? त्याची नवीन नवीन नोकरी आहे, तो तुमच्याशी बोलत बसेल की आपल्या ऑफिसमध्ये जाईल तो? हे पण आहे. मग दिमाग लागते. नाही आहे तुमच्याजवळ, पण याच्या बाबतीत माझ्याकडे जास्त आहे फासा. आणि मग जेव्हा जेवणाची सुट्टी होते, कॅन्टीनमध्ये जाईल तो, येईल त्याच्या मागे मागे आपण जायचं आणि तो ज्या टेबलवर बसतो त्या टेबलच्या मागे आपण उभं राहायचं बस. आणि कशाचा ऑर्डर देतो ते पाहायचं. आलू वांग्याच्या भाजीचा ऑर्डर देतो की चिकन मटनचा ऑर्डर देतो, ते महत्वाचं आहे, ते पाहायचं आपण. हां या आलू वांग्याच्या भाजीचा आणि या नॉनव्हेजचा काय संबंध इथे? सरळ आहे. आलू वांग्याची भाजी आपण रोजच खातो, शाकाहारी आहे, तेवढं टेन्शन नाही. पण समजा चिकन मटनचा ऑर्डर दिला, समजून जायचं पोट कातावलं. आता काय संबंध? भाजी चिकन मटनचा, आपले चिकन कोंबडी गरम नाही का? मग गरमी दाटली आहे बा त्याच्या अंगात, पटकन तो पोरगी पाहिजे लग्न करत, असं होती त्याचा अर्थ. त्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. आणि मग तो हात धुवायला गेला, बेसिनमध्ये हात धुवायला गेला, हात धुवून हात पुसत आला आणि जसा जवळ आला बॅग उचलली की त्याला ऑफिसमध्ये जाऊ द्या. असं प्रत्येक वेळेला जर मी त्याला ऑफिसमध्ये जाऊ दे तर तो माझ्या आयुष्यातून निघून जाईल. आपला उद्देश काय की एखादी पोरगी त्याच्यावर जीव टाकते, त्याच्याकडे पाहताय, आपल्याकडे लक्ष असं त्याला कळलं पाहिजे. ही गोष्ट आहे दोन्ही गोष्टी. आणि मग सायंकाळी जेव्हा सुट्टी होते, तो जसा आला गेटवर आपण थांबायचं, त्याच्या डोळ्यात डोळे टाकायचे, सरळ त्याला म्हणायचं माझा तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्यानं हो म्हटलं तर ठीकच आहे, आणि नाही म्हटलं तर मग मी आहोत. तू कशासाठी
मी त्याला सांगेन की बाईसाहेब तुझ्यावर खूप प्रेम करतात, तुला लग्न करावंच लागेल, लग्न कसा करत नाही ते मी पाहतो असं मी त्याला सांगेन म्हणतो. खरंच काय ना तुझं उपकार कसं मानून आम्हाला कळत नाही. खरंच दादाने तुला घरी ड्रायव्हर म्हणून ठेवलंय ना, चांगलं काम केलंय. का करताची कदर नाही ना. आता काय झालं परत? 7-8 वर्ष झाले 5,500 पगार आहे. काळजी करू नको, डबल करून टाक. काय सांगता तुम्ही इथंच गोष्टी करत बसता का? जाता मुंबईला अरे हो तिथे पाहिजे. 10 मिनिटात येता. लवकर जा, लवकर जारी करा, लवकर या. विक्रमण्णा, गरिबीची गरिबांची खूप किडच मारत होती ना तुला. हे गरीब लोक, आदिवासी लोक, भागातले लोक म्हणजे किड्या मुंग्या, माणसं नाही, मन नाही, भावना नाहीत त्यांना. पण नाही, तुझ्या मनात त्यांच्याविषयी काहीच नाही. पण बघ आता तुझीच बहीण एका कशी गरीबाच्या गळ्यात जाऊन पडते आणि बघ बस बघ इज्जतीची टीम हे मिळवत. एक तो बॉम्ब मी तयार करून ठेवलाच आहे, फक्त संधीची वाट पाहतो आणि असा बॉम्ब फोडतो ना त्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतो. पण एक आहे म्हणजे बाईसाहेबांचा स्वभाव फार चांगला आहे. त्याच्या मनात तूच नीच गरीब श्रीमंत असा भेदभाव मुळीच नाही. सगळ्यांशी अगदी प्रेमानं बोलतात, प्रेमानं वागतात. त्यांचं प्रेम त्यांना मिळू म्हणजे झालं. पण बेटे दोघं भाऊ काहून नसले? एकाच मायभावाची तिघही लेकरं. बाईसाहेबांचा स्वभाव एवढा चांगला आणि दोघं भाऊ काहून नसले? दिवस रात्रीचा फरक असेल. एवढा मोठा फरक दिवस रात्रीचा नाही राहू शकत. दुसरी गोष्ट आहे रे बाबा, काय अमावस्या पौर्णिमेचा फरक हो. म्हणून तसं जाऊ दे. काय नाही भेटत, काहीच नाही भेटत रे बाबा. झालं गेलं कामातून गेलं, जाऊ दे आता. चल मग करू का, फायदा काय? हा इथं तिकडून तुम्ही मी नका का भरत असाल का नाही? इतका वेळ लावला तुला तुम्ही. काय कळतं का नाही? मी छान नाही दिसत तर तू मला काय बघेल? मुंबईतली कपड्याची दुकानं बंद झाली का? लवकर जाऊन त्याला भेटणं महत्वाचं आहे, गाडी भेटणं महत्वाचं आहे. चुकलं माझं, चल आता तरी. मग एक तर बरोबर भेट देत नाही, मग वरून कुचलं म्हणता, आपला कुचलं म्हणता, चुकलं म्हणता. मी काम करा, तुफान ड्रायव्हर आहे, गाडी कशी भेटेल पाहतो, द्या माझ्याकडे बॅग द्या.